एका मुलाच्या स्टेटमेंटवरून आपण निष्कर्ष नाही काढू शकत ताई. तिथे ड्रग्स असतील ह्याने बघितले नसतील. शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणजे तू होतास तिकडे, तू बघितलेस? नको तिकडे शहाणपणा नको ना करत जाऊस, नको तिकडे नको ना पुढे पुढे करत जाऊस. स्पेशल क्राईम युनिटची माणसं असं करू शकत नाही ताई. कित्येक लोकांना वाचवले त्यांनी. एक्झॅक्टली. आणि स्पेशल क्राईम युनिटवर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण इराला त्यांनी वाचवलंय. एक्झॅक्टली. त्यांचे आभार मानण्यासाठी इतके वर्ष मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करते, भेटण्याचा प्रयत्न करते, पण ते शक्य झालेलं नाहीये. सो आय डोंट बिलीव्ह दे कॅन डू दिस. स्पेशल क्राईम युनिट अशी खोटी रेड नाही दाखवू शकत. त्या पार्टीमध्ये नक्कीच काहीतरी घडलं असणार. उभ्या उभ्या झोपलास का रे? जे घडलंय त्याने सांगितलं ना आत्ताच. लक्ष कुठे होतं तुझं? तुला एक केस मला मिळाले, तुला सहन होत नाही का रे? बातमी देणं जबाबदारीचं काम आहे. व्हेरीफाय केल्याशिवाय आपण काही नाही दाखवू शकत ना. व्हेरीफाय केल्याशिवाय म्हणजे? इथे आय विटनेस बसवलंय मी तुमच्या समोर. बरं तुमचा याच्यावर विश्वास नाही आहे का? तर मला एक गोष्ट सांगा. ती पार्टी, त्या पार्टीमध्ये ड्रग्स सापडले अशी न्यूज आल्या ना बाहेर. त्या पोलिसांनी ते ड्रग्स पकडले. ते कुठलं स्पेशल क्राईम युनिट, त्यांनी ते ड्रग्स पकडले. त्या गुन्हेगाराला पकडलं. कुठे ड्रग्स? गुन्हेगार कुठे आहेत? कुठे ते सगळ्यांसमोर येत का नाही आहेत? स्वतःची आयडेंटिटी सगळ्यांसमोर आणत का नाही आहेत? मला असं वाटतं की हे स्पेशल क्राईम युनिट आहे ना, तोच एक मोठा झोल आहे. हे काय लावून ठेवलं माझ्या कानासमोर? घेऊन जा, घेऊन जा, सगळ्यांना फोडून टाकेल. ठीक, सांग. अरे वा, आता माझं पण इथं ऐकलं जाणार आहे. हा? सगळं ऐकू तुझं, पण त्यासाठी तुलाही आमचं ऐकावं लागेल. तुझ्यासोबत ट्रॅफिकिंगमध्ये आणि ड्रग्समध्ये कोण कोण होतं यांची नावं आम्हाला सांग. ते ड्रग्स तुझ्यापर्यंत कोणी पोचवले ते सांग. ठीक आहे, काही हरकत नाही, कारण आमच्याकडे त्या बाबतीतली सगळी माहिती आधीपासूनच आहे. युवराज खांडेकर, तुझा विश्वासू स्मगलर, ज्याच्या हातून तू तुझ्या हाय प्रोफाईल क्लायंट्सला ड्रग्स पाठवायचास, आमच्याच बाजूने येते. तुझा विश्वास जिंकून तुला रेड हँडेड पकडण्यासाठी वापरला आम्ही त्याला. तुला काय वाटलं? खांडेकरांच्या घरातल्या माणसाला तू अटकवशील आणि आम्हाला कळलं अडकला तू आहेस, तेही आमच्या टायमात. नाहीतर आम्ही त्या पार्टीमध्ये पोचूच कसे शकलो असतो ना? लोकेशन कोणी दिलं असतं आम्हाला? ते जे ड्रग्स आहेत ना, ते तर खांडेकरांच्या घरात आल्यापासूनच आमच्या ताब्यात होते. चल, खोटं बोलतेस तू. अजिबात नाही. ते ड्रग्ज आम्ही साध्या गुंगी येण्याच्या औषधं बरोबर बदलले होते. खरा माल तर कधीच नार्कोटिक्सकडे पोचला. उघडले आता डोळे. हा प्लॅन जरी तुझा असला ना, तरी ट्रॅप आमचा आहे, ज्याच्यात तू अडकलास. हे सत्य नाहीये. मग काय आहे सत्य? काय रे सतत प्रत्येक गोष्टीमध्ये शहाणपणा करत असतोस तू? माइंड युअर लँग्वेज युवराज. मग तू याला सांग ना. मुद्दाम माझे मुद्दे, ह्याचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न करतो. याच्याकडे पुरावा आहे तर याने दाखवावा ना. फोडून ड्रॉप हिम आउटसाइड. इनफ. शांतपणे त्यांना बाहेर ड्रॉप करू नये. ठीक आहे, पण पोलिसांची ही बाजू सुद्धा सगळ्यांसमोर यायला हवी. ड्रॉप करून ये. थँक्यू सो मच. तुम्ही वेळ काढून आम्हाला इन्फॉर्मेशन दिलीत त्याच्याबद्दल खूप खूप आभार. हो, सत्य.